हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा. बीकेसीतील महाविकास आघाडीच्या सभेनंतर शिवसेना काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले. काँग्रेस नेते सभेतून जात असताना दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये वाद. बीकेसीतील सभेत उद्धव ठाकरे पोलिसांवर संतापले. सोबत असलेल्या सहकार्यांना व्हीआयपी गेटमधून प्रवेश नाकारल्यामुळे उद्धव ठाकरेंना राग अनावर. विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची पंचसूत्री जाहीर. बेरोजगार तरुणांना दर महिना 4,000 रुपये तर शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंतची कर्जमाफीची घोषणा. महायुतीच्या लाडकी बहीण योजनेला महाविकास आघाडीचं महालक्ष्मी योजनेतून उत्तर. महिलांना प्रति महिना 3,000 रुपये देणार तर एसटी प्रवास मोफत करण्याची मोठी घोषणा. बीकेसीतील सभेतून महाविकास आघाडीचा ललकार. 23 तारखेला फुटणार विजयाचे फटाके, उद्धव ठाकरेंचा एल्गार. तुमचं मागचं सरकार चोरून नेलं. बीकेसीतील सभेतून राहुल गांधींचा भाजपवर जोरदार हल्लाबोल. निवडणुकीत अखेरच्या टप्प्यात काहीही होऊ शकतं. मराठे काही उमेदवारांना पाडू शकतात, मनोज जरांगेंचं सूचक विधान. आमदार झाल्यास सर्व पोरांची लग्न लावून देणार. शरद पवारांच्या पक्षाचे उमेदवार राजेसाहेब देशमुखांचं अजब आश्वासन. अमेरिकेत पुन्हा डोनाल्ड ट्रम्प सरकार. दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होणार. पंतप्रधान मोदींकडून ट्रम्प यांचं अभिनंदन. नमस्कार, मी श्यामल भंडारे. न्यूज 18 लोकमत मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. पाहुयात बातम्या वेगवान स्वरूपात. महाविकास आघाडीच्या बीकेसीतील सभास्थळी जाताना बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांनी फक्त उद्धव ठाकरेंनाच व्हीआयपी गेटमधून आत सोडलं. मात्र आदित्य ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंच्या सुरक्षा रक्षकांना अडवलं. यानंतर पुढे निघून गेलेले उद्धव ठाकरे पोलिसांवर चांगलेच भडकले. बीकेसीतील सभेनंतर राडा झाला. शिवसेना आणि काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. काँग्रेस नेते सभेतून जात असतानाच दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. त्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. मुंबईत मवियाची संयुक्त सभा पार पडली. या सभेत नाना पटोले भाषण करण्यासाठी उभे राहिले. मात्र अचानक त्यांचं भाषण सुरू असतानाच बत्ती गुल झाली. भर काळोखात नाना पटोलेंनी भाषण केलं. मात्र काही वेळानंतर लाईट आली आणि उपस्थितांनी जल्लोष केला. महाविकास आघाडीकडून विधानसभेसाठी पंचसूत्री जाहीर करण्यात आली आहे. जनहिताय जनगणना 50% मर्यादा हटवणार. महिलांसाठी महालक्ष्मी योजनेतून प्रति महिना 3,000 रुपये तर युवकांना 4,000 रुपये. कुटुंब संरक्षणासाठी 25 लाखांचा विमा तर शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंत कर्जमाफी देण्याचं आश्वासन या जाहीरनाम्यातून देण्यात आलंय. मवियाकडून जाहीर करण्यात आलेली पंचसूत्री ही लोकसेवेची पंचसूत्री असल्याचं राहुल गांधी म्हणाले. कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातही महिलांना मोफत बस सेवा देण्याची घोषणा या जाहीरनाम्यातून करण्यात आली. सत्ताधारी समोरून काही करत नाहीत तर लपून संविधान कमकुवत करण्याचा प्रयत्न करतात. निवडणूक आयोग, ईडी, सीबीआय या यंत्रणांचा वापर करून सरकारं पाडली जातात. त्यामुळे आमची लढाई ही विचारधारेची लढाई असल्याचं राहुल गांधींनी बोलून दाखवलं. मवियाच्या संयुक्त सभेत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय. मवियाच्या संयुक्त सभेत राहुल गांधींनी भाजपवर हल्लाबोल केलाय. भाजपने महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला नेले. यांनी तरुणांचा रोजगार हिरावून नेला आणि भाजप सरकारच्या काळात महागाई वाढली अशा शब्दात राहुल गांधींनी भाजपवर निशाणा साधलाय. आज बीकेसीत महाविकास आघाडीची सभा झाली. यावेळी खरगेंचं भाषण सुरू होताच लोक निघून जात होते. मात्र मला 5 ते 10 मिनिटं द्या अशी विनंती खरगेंनी केली.
आपल्याकडे ॲटम बॉम्ब आहे तर समोर फुलबाजा आहे, त्यामुळे येत्या 23 तारखेला आपणच फटाके फोडणार, असा एल्गार मवियाच्या संयुक्त सभेतून उद्धव ठाकरेंनी दिला. देवाभाऊ म्हणजे जाऊ तिथे खाऊ. देवाभाऊंना शिवराय सहन होत नाहीत, मात्र आम्ही प्रत्येक जिल्ह्यात शिवरायांचं मंदिर बांधणार, असा उद्धव ठाकरे म्हणाले. राज्यातील योजनांचा दुष्काळ संपवायचा आहे आणि तरुणांच्या हाताला काम द्यायचं आहे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना टोला लगावला. सध्या महाराष्ट्रात महायुतीच्या बाजूने वातावरण आहे. डबल इंजिनचं सरकार डबल विकास करेल असं आश्वासन देत महायुतीला विजयी करण्याचं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय. विधानसभेची निवडणूक आली. आता हे राज्य कसं चालवायचं, कसं ठेवायचं हे ठरवण्याची वेळ आली आहे. मवियाचे 2.5 वर्ष सोडले तर बाकीच्या काळात राज्य मागे गेलं, असा टोला शरद पवारांनी लगावला. सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेवर अजित पवारांनी भाष्य केलं. सदाभाऊ खोत यांनी केलेलं वक्तव्य अत्यंत चुकीचं आणि निंदनीय असल्याची प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली. आम्ही महायुतीचे घटक असलो तरी खालच्या पातळीवर आम्हाला अमान्य आहे, असं अजित पवार म्हणाले. मराठा बांधव निवडणुकीत काही उमेदवारांना पाडू शकतात, असं सूचक वक्तव्य जरांगे पाटलांनी केलंय. ते बीडमध्ये बोलत होते. आपण लवकरच राज्यातील विविध भागात जाऊन मराठा बांधवांच्या गाठीभेटी घेणार असल्याचं जरांगे पाटलांनी स्पष्ट केलंय. बीडच्या आष्टी मतदारसंघातील भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार भीमराव धोंडे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. प्रचारावेळी धोंडे चक्क आपलं शिट्टी हे चिन्हच विसरले आणि शिट्टीऐवजी तुतारी वाजलीच पाहिजे असं जाहीर बोलले. चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी सारवासारव केली. इंदापूरमध्ये शरद पवारांच्या पक्षाला झटका बसलाय. आप्पासाहेब जगदाळे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. आप्पासाहेब जगदाळे यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीला विरोध केला होता, त्यामुळे त्यांनी अजित पवारांच्या पक्षात प्रवेश केलाय. नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात मवियाकडून काँग्रेसच्या अब्दुल सत्तार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र याच मतदारसंघातून उभाटाच्या संगीता पाटील डक या सुद्धा मैदानात आहेत. दरम्यान संगीता पाटील डक उभाटाच्या अधिकृत उमेदवार असल्याचं अंबादास दानवेंनी स्पष्ट केलंय. धैर्यशील मोहिते पाटील यांनी महायुतीवर सडकून टीका केली आहे. लोकसभेप्रमाणे राज्यात महाविकास आघाडीचं वारं आहे. विधानसभेत आम्हीच आघाडीवर असणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. भारतीय जनता पक्षानं विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या 40 नेत्यांवर कारवाई केली आहे. जळगाव शहर मतदारसंघातील माजी उपमहापौर डॉक्टर अश्विन सोनवणे आणि बंडखोर उमेदवार मयूर कापसेंवर कारवाई करण्यात आली आहे. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात मवियात बिघाडी झाली आहे. काँग्रेसचे उमेदवार भागीरथ भालके यांनी इशारा दिलाय. अनिल सावंत यांची उमेदवारी मागे घेतली नाही तर किंमत मोजावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिलाय. फक्त भाजप हा विरोधक आहे, बाकीचे गिनतीत येतच नाहीत, असं म्हणत प्रणिती शिंदेंनी इतरांची खिल्ली उडवली आहे. प्रणिती शिंदेंनी धैर्यशील मोहिते पाटलांवर निशाणा साधलाय. पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सुनील कांबळे यांच्या प्रचाराचा काल सुरुवात झाली. सलग दुसऱ्या दिवशी त्यांनी पदयात्रा काढत मतदारांसोबत संवाद साधलाय. इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकीमध्ये अजित पवारांची दत्तात्रय भरणेंसाठी प्रचार सभा झाली. यावेळी प्रचार सभेनंतर दत्तात्रय भरणेंना काही कार्यकर्त्यांनी वडापाव खाण्याचा आग्रह केला. त्यानंतर भरणेंनी हॉटेलमध्ये बसून वडापाव खाण्याचा आनंद लुटला. युतीच्या जागा वाटपात अकोले मतदारसंघाची जागा राष्ट्रवादीला गेल्यामुळे भाजपचे माजी आमदार वैभव पिचड अपक्ष रिंगणात उतरलेत. दरम्यान वैभव पिचडांनी आज शक्ती प्रदर्शन करत प्रचाराला सुरुवात केली आहे. अकोल्यातील मूर्तिजापूरमध्ये आज योगी आदित्यनाथांची सभा झाली. यावेळी सभेनंतर भाजप उमेदवार आमदार हरीश पिंपळे यांनी जेसीबीवर चढत स्टंटबाजी केली आहे. जेसीबीवर चढून दंड थोपटत त्यांनी विरोधकांना जणू आवाहनच केलंय. आम्ही फक्त वरिष्ठांच्या आदेशाचं पालन केलं. मुकेश जीवतोडेंकडून एबी फॉर्म परत जाण्यामागे कुठलंही संगनमत नाही, असं म्हणत ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख रवींद्र शिंदे यांनी आरोप फेटाळले.
राज्यात अजितदादांचा वादा आहे तसाच खेड आळंदीत अण्णांचा वादा असं आश्वासन देत आमदार दिलीप मोहिते पाटलांनी खेड आळंदीसाठीचा जाहीरनामा प्रसिद्ध केलाय। राज्यात महायुती सरकारने माझी लाडकी बहीण योजना आली। दरम्यान पनवेलमधील आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पुढाकाराने पनवेलमधील 1 लाखाहून अधिक महिलांना योजनेचा लाभ मिळालाय। त्यामुळे प्रशांत ठाकूरांचे आभार मानण्यासाठी लाडक्या बहिणी सरसावल्यात। गुहागर विधानसभा मतदारसंघांमध्ये तिरंगी लढत होतीये। मनसेनं प्रमोद गांधी यांना उमेदवारी दिली आहे। दरम्यान प्रमोद गांधी यांनी गुहागरमधील प्रसिद्ध देवस्थान व्याडेश्वराचं दर्शन घेऊन आपल्या प्रचाराचा नारळ फोडलाय। मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार प्रताप सरनाईक यांनी घोडबंदरच्या चैना गावापासून काशीमीरामधील लता मंगेशकर नाट्यगृहापर्यंत भव्य रॅली काढली। या प्रचार रॅलीत शेकडो कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवलाय। नांदेड उत्तरच्या उमेदवारीवरून ठाकरे गटाचे पदाधिकारी संतप्त झालेत। संपर्क प्रमुख बबन थोरातांनी उमेदवारी विकल्याचा आरोप करत पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी केली। नांदेड उत्तरची जागा काँग्रेसला सुटली होती, पण संगीता पाटील डक यांना फॉर्म देण्यात आलाय। पालघरमध्ये बॅनर वॉर पाहायला मिळालं। बोईसर विधानसभा मतदारसंघात दोन्ही शिवसेना आमनेसामने असल्याचं दिसून आलं। शिवसेना उभाटाचे उमेदवार विश्वास वळवी तर शिवसेनेचे उमेदवार विलास तरे यांचे बोईसर शहरात लागलेले बॅनर फाडण्यात आले। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल, आमदार परिणय फुके आज गोंदियातील अर्जुनी मोरगावमध्ये उमेदवार राजकुमार बडोलेंच्या प्रचारासाठी आले होते। यावेळी तिथल्या महिलांनी भाऊबीज म्हणून प्रफुल्ल पटेल, फुके आणि बडोलेंचं औक्षण केलंय। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने खेड शहरात पथसंचलन केलंय। मतदान शांततेत व्हावं, सुव्यवस्था राखावी यासाठी पोलिसांनी मार्गदर्शन केलं। देशभरात विधानसभेची धामधूम सुरू आहे। अशात प्रचारासाठीच्या साहित्याची बाजारात जोरदार विक्री सुरू आहे। खिशाला लावायचे बॅच, वेगवेगळे झेंडे, फ्लोरोसंट्स उपकरणे आणि सगळ्यांची कार्यकर्त्यांकडून खरेदी सुरू आहे। लातूरच्या रेणापूरमध्ये राज ठाकरेंची सभा पार पडली। या सभेतून राज ठाकरेंनी पुन्हा एकदा महाराष्ट्राला साथ घातली। महाराष्ट्राला माझं सांगणं आहे की या राज ठाकरेंच्या हातात सत्ता देऊन बघा। राज्यातील एकही तरुण आणि तरुणी हाताला कामाविना राहणार नाही असं आश्वासन राज ठाकरेंनी दिलंय। पण या माझ्या महाराष्ट्रामधल्या प्रत्येक माझ्या मराठी मुलांना आणि मुलींना 100% रोजगार 100% या महाराष्ट्रातच मिळेल। खासगी कंपन्यांमध्ये आरक्षण नाही आणि ते आरक्षण देत पण नाहीत। मला आरक्षणाची गरज पण नाही। मी तुम्हाला आता शब्द देतो की या खासगी कंपन्यांमध्ये देखील आरक्षणाविना महाराष्ट्रामधल्या प्रत्येक मराठी मुलामुलींना तिथे नोकऱ्या मिळतील। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची पंढरपूरच्या मंगळवेढा येथे सभा पार पडली। यावेळी राज ठाकरेंनी मतदारांना भावनिक साथ घातली। दिलीप धोत्रे आणि इतर उमेदवारांसाठी आशीर्वाद मागायला आलो असं म्हणत मनसेच्या उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन राज ठाकरेंनी केलंय। मी तुम्हाला खरंच सांगतो, या राज ठाकरेंच्या हातात एकदा या महाराष्ट्राची सत्ता हातामध्ये घेऊन बघा। कसं नाही वटणीवरती येत बघ तुम्ही। हे सगळे 4 राजकीय पक्ष आजपर्यंत आपण आलटून पलटून निवडून दिले। आता एक वेगळा पर्याय आपण काढावा, काहीतरी आपण विचार करावा की बाबा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला त्यांना एकदा आपण संधी देऊन बघूया। एकदा संधी तर देऊन बघा। या औषधाने आजार बरा नाही झाला ना आजपर्यंत, या 4 औषधांनी 5वं औषध तर वापरून बघा। आजार बरा झाला तर किती चांगलं। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पालीच्या खंडोबा मंदिरात कराड उत्तरचे उमेदवार मनोज घोरपडे यांच्या प्रचाराचा नारळ फोडून शुभारंभ केला। खासदार उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसलेही उपस्थित होते। महायुतीची कराडमध्ये सभा झाली। यावेळी उदयनराजे भोसले भाषणासाठी उभे राहताच कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या। दरम्यान उदयनराजे भोसलेंनी भाषणावेळी एक दावा केलाय।
नेहमी काम करणाऱ्या फडणवीसांना धमक्या येतात. आपण काम करणाऱ्या लोकांच्या पाठीशी उभं राहायचं नाही का, असा सवाल करत त्यांनी मतदारांना आवाहन केलंय. एवढं संपूर्ण काम करत असताना, आज त्यांना संपूर्ण कार्यरत असताना, मगाशी मी गाडीत त्यांना तेच विचारत होतो. मी म्हणलं म्हणजे जो माणूस काम करतो, कामात असतो, आज त्यांना धमक्या मिळतात इकडनं तिकडनं, जीव मारण्याच्या धमक्या. म्हणजे माणसाने काम करायचं नाही का? आणि मग अशा एका व्यक्तीच्या मागं किंवा या पक्षाच्या किंवा या महायुतीच्या मागं आपण जर उभं राहणार नसेल तर मग कोणाच्या मागं उभं राहायचं? हा प्रश्न तुम्ही प्रत्येकाने अंतःकरणात स्वतःला विचारला पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज जाहीरनामा प्रसिद्ध केलाय. यामध्ये अनेक योजनांचा समावेश करण्यात आलाय. मात्र अजित पवारांच्या जाहीरनाम्यात प्रिंटिंग मिस्टेक झालीय. दरम्यान अजितदादांकडून जनतेला चंद्र आणून देण्याचा वादा तेवढा राहून गेला, असं म्हणत शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हेंनी अजित पवारांच्या जाहीरनाम्याची खिल्ली उडवली. कदाचित प्रिंटिंग मिस्टेक आहे त्यामध्ये आणि एक ओळ छापाची राहून गेली की आम्ही तुम्हाला चंद्र आणून देऊ. कारण तब्बल 8.5 लाख कोटींचं राज्यावर कर्ज असताना 2.5 वर्षांमध्ये ज्या पद्धतीनं असंविधानिक पद्धतीनं पक्ष फोडून विकासासाठी जातो म्हणून जर सरकार स्थापन करण्याचा जो काही प्रयत्न करण्यात आला, यानंतर इतक्या जर गोष्टी पूर्ण करायच्या राहून गेल्या असतील तर मुळात महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो की मग हे सगळं केलं कशासाठी. बुलेटिनमध्ये काही क्षणांची विश्रांती घेतोय. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत.